आज जर पाहिलं तर तिरुपतीचा हा प्रोजेक्ट आम्हाला काशी अन्नपूर्णा वासवी आर्य वैश्य वृद्धाश्रम आणि नित्यसत्रम या संस्थेनं आणि बंगलोर सीतामा ट्रस्टच्या वतीनं जे त्या ट्रस्टने काशी अन्नसत्रमला 2 एकर जागा दिली होती, त्यामधली 1 एकर जागा त्यांनी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला दिली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि ही जागा दिल्यानंतर आज या जागेचं व्हॅल्युएशन 50 कोटी रुपयाचं आहे, 50 करोड रुपयाचं. आणि ती महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेला विनामूल्य फक्त 10 लाख रुपये डिपॉझिट घेऊन आपल्याला ती जागा त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचं रजिस्टर एग्रीमेंट सुद्धा झालेलं आहे. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्यांना 50,000 रुपये महिना देणार आहोत की त्या ठिकाणचे रोड असतील, लाईट्स असतील, सगळं त्या ठिकाणी मेंटेनन्स त्या संस्थेच्या माध्यमातून केलं जाईल. असे त्या ठिकाणी 14 प्लॉट आहेत. हे 14 प्लॉट प्रत्येक संस्थेला त्यांनी दिलेलं आहे. 62 एकर जमीन आहे. आज त्यांच्या ताब्यामध्ये 30-32 एकर जमीन आहे. बाकीच्या जमिनीवर अतिक्रमण आहे. ते सुद्धा हटवण्याचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून चालू आहे. मित्र, मला एकच सांगावंशी वाटतं, कारण वेळ खूप झालेला आहे, वक्ते बोलणारे खूप आहेत. पण आज जे तिरुपतीचं या ठिकाणी आपण भवन बांधतोय की या भवनाचं भूमिपूजन की सुधीर भाऊ आणि सपनाताई यांच्या शुभ हस्ते झालं. आणि त्या कार्यक्रमाला समीर भाऊ उपस्थित होते. आणि आम्हाला महाराष्ट्राने एवढं भरभरून दिलं की आज 13 कोटी रुपये की आम्ही कुणाच्याही घरी अजूनही गेलो नाही तर आम्हाला 13 कोटी रुपये समाज बांधवांनी महाराष्ट्रातल्या जाहीर केले. आणि 75% रक्कम आम्ही काही प्रमाणामध्ये समाज बांधवांनी आमच्याकडे जमा केली. आज रूम आहेत, त्यापैकी आमच्या 95 रूम 10 लाखाच्या बुक झालेल्या आहेत. आज त्या मोबदल्यामध्ये आम्ही समाजाला काय देतोय की 10 लाख रुपये ज्या समाज बांधवाने आम्हाला दिला असेल त्यांना वर्षातून 30 दिवस आम्ही मेंटेनन्स चार्जेस मध्ये विनामूल्य राहण्याची सोय आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. 5 लाख रुपये ज्या समाज बांधवांनी दिले त्या समाज बांधवाला आपण 15 दिवस देणार आहोत. ज्या समाज बांधवांनी आम्हाला 3.5 लाख रुपये दिले त्यांना आम्ही 10 दिवस देणार आहोत. आणि ज्या समाज बांधवांनी आम्हाला 1 लाख रुपये दिले त्यांना आम्ही 3 दिवस वर्षातून फ्री देणार आहोत. अशा पद्धतीचे या महासभेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आमचे अनिल शेठ मनाटकर बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष आहेत.